नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। आज रविवारी 14 तारखेला भारत पाकिस्तानची एशिया कप मधली मॅच होणार आहे आणि त्याच्यावरनं या देशामध्ये संघर्ष चालू आहे की आता भारत हा पाकिस्तान सोबत कशाला सगळ्या गोष्टी करतोय, कशाला त्यांच्यासोबत खेळलं पाहिजे, कशाला त्यांच्यासोबत सगळ्या गोष्टी जोडल्या पाहिजेत, गरज काय या सगळ्या गोष्टींची। पण याच्या पलीकडचं जे माझं मत आहे ना, किंवा या सगळ्या गोष्टींवरती माझं मत काय, हे अनेक जण मला म्हटले की तुम्ही बोललं पाहिजे। म्हटलं बोलूया, निश्चित बोलूया, महत्वाचा विषय आहे। कारण एकीकडे ही पाकिस्तानची सगळी अवलादी आपल्या सीमेवरती गोळ्या झाडणार, आपल्या जवानांना मारणार, सगळ्या गोष्टीची राखरांगोळी करणार आणि आपण त्यांच्यासोबत खेळायचा आणि आनंद सगळ्या गोष्टीचा घ्यायचा असं अनेक जण म्हणतायत। आणि कुठे ना कुठेतरी हे चुकीचं आहे। त्याच्यामुळे या पाकिस्तानला कायमस्वरूपी बॅन करून टाका, याचा सगळ्या गोष्टीवरती याला बंदी आणा आणि यांच्याशी कोणतीच गोष्ट ठेवू नका, संबंधच ठेवू नका, असं काय ते सगळ्या गोष्टी चालू आहे। थोडंसं मागे जाऊया इतिहासामध्ये, मागच्या सरकारमध्ये, इतिहासामध्ये म्हणण्यापेक्षा मागच्या सरकारमध्ये जाऊया। काँग्रेसच्या सरकारच्या टायमाला देखील अनेक संघर्ष, युद्ध आणि या सगळ्या गोष्टी व्हायच्या, तरी देखील तिथपासून ही मॅच आणि या सगळ्या गोष्टी पाकिस्तान सोबत आपण खेळत आलो, आपण ते करत आलो। आणि आता देखील या बीजेपीच्या सरकारमध्ये देखील ज्या काही सगळ्या गोष्टी होते, तरी भारत, पाकिस्तान आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेही पूर्णपणे थांबत नाहीयेत। असं होतंय का की बाबा आमच्याशी तुमचा संबंधच काही नाहीये, अशा गोष्टी होत नाहीत। आतल्या बाजूने व्यापार देखील केला जातोय, आतल्या बाजूने या सगळ्या गोष्टी करून पैसा देखील कमवला जातोय। आता याची दुसरी बाजू आपण बघूया। या सगळ्या गोष्टीची दुसरी बाजू अशी आहे की मॅच झाली पाहिजे, त्याच्या मागे अनेक गोष्टी आहेत। मग त्या तुमचे चॅनल्स असतील, त्याच्यानंतर एशिया कपला मिळणारा पैसा असेल, त्याच्यानंतर TRPचा मिळणारा पैसा असेल, सट्टेबाजी असेल, त्याच्यानंतर जिथं कुठं मॅच होते त्या स्टेडियमला मिळणारा पैसा असेल, आणि खास करून या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही देशाचं एक म्हणतो ना आपला गर्व, आपल्या भारतीयांना गर्व कुठे वाटतो, तो क्रिकेटच्या मैदानात वाटतो, तो क्रिकेटच्या मैदानात वाटतो। आपल्या अर्ध्या भारतीयांना जेव्हा आपलं ते पहलगामचा हल्ला झाला, त्याच्यात सैन्याचं आपल्या मनोबल वाढवण्यासाठी फार क्वचित काही जणांना भावना येते, पण अनेक जण त्याच्यावर प्रश्न उपस्थित करतात की सैनिक गेले कुठं होते, आपले जवान काय करत होते, असं म्हणणारी सगळी लोक त्यांची देशभक्ती फक्त या मॅचच्या वेळेला उफाळून येते। त्यांना फक्त तेव्हाच भारत, पाकिस्तान आणि या सगळ्या गोष्टी करतात। याचा अर्थ चूक तर आपली पण आहे। आपण किती बायकॉट करतोय त्या सगळ्या गोष्टींना, तुम्ही नका पाहू, बघू, पाहूच नका, कुठल्याच भारतीयांनी मॅचच नका पाहू, असं होईल? नाही होणार ना। तुमचं देखील मनोरंजन होतंय। मग राहिला सगळ्यात पहिला प्रश्न मनोरंजन, दुसरा पैसा, जिथं या सगळ्या एजन्सीज आणि सगळ्या कंपन्या अवलंबून असतात। अगदी राजकारण्यांच्या खिशापर्यंत पैसा येतो, अगदी BCCIला लाखो करोड रुपये या सगळ्या गोष्टीतून मिळतात। या जगामध्ये भारत आणि पाकिस्तानची जी काही मॅच असते ना, त्याला सगळ्यात जास्त TRP, सगळ्यात जास्त पैशाची उलाढाल होते, एवढं लक्षात ठेवा। त्याच्यामुळे हे बंद होणं स्वाभाविक नाहीये किंवा हे होणार नाहीये, यातून पैसा मिळतोय। या राजकारण्यांना पैशाची घेणं देणं, यांना काही तुमचा देश आणि काही हे युद्ध करतील त्या पाकिस्तान सोबत युद्ध होऊ शकत नाही। जी धमक, जी काही सगळी ताकद आहे, जे इस्रायल दाखवतोय ना बाकीच्या देशांविषयी, त्या सगळ्या गोष्टी भारत दाखवणार नाही। मग तिथं भारतीय जनता पार्टीची सत्ता असो, हिंदुत्ववादाची, नाही तर या काँग्रेसीवाल्यांची सत्ता असो, काही होणार नाही। आणि जरी झालं तरी त्याचा परिणाम तेवढ्यापुरतं होईल, 1-2 रात्री एअर स्ट्राईक आणि या सगळ्या गोष्टी केल्या जातील, बाकी काय होणार नाही। जर छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र जर आपल्याला घ्यायचा असेल, एखादी गोष्ट उपटायची, तर तिला समूळ मुळापासून नष्ट करायला पाहिजे। ही गोष्ट सध्या लागू होणार नाही, कारण पैशाची देखील तुलना ही लोक या सगळ्या गोष्टीशी करतात, राष्ट्रवादाशी करतात, देशभक्तीशी करतात। कारण पाकिस्तानला कायमचं सगळं संपून टाकलं तर तिकडून येणारा पैसा काय, त्याच्यावर देखील अनेक जणांचं दुकान चालू आहे। याची मॅच बीच तुम्ही म्हणताय ना, लाखो करोडो रुपये मिळतात तुम्हाला, त्याचं तुम्ही गणित लावू शकत नाही। एक मॅच पुढच्या 10 वर्षाचा सगळा पैसा बाहेर काढते। त्याच्यामुळे ही मॅच बंद होणं नाहीच, ते होणारच नाहीये। पण माझं वैयक्तिक मत सांगू का, जर आपला पाकिस्तान जो आपल्या सैन्याला मारतोय, जो आपल्या लोकांवरती येऊन हल्ले करतोय, नको तसले बॉम्ब ब्लास्ट आणि नको त्या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये करतोय, आणि आम्हाला त्याच्याविषयी जर काही घेणं देणं नसेल, आमची देशभक्ती फक्त हल्ला झाल्यानंतर उफाळून येईल आणि मग आम्ही पाकिस्तानला मारू, असल्या जर वल्गन आम्ही करत असू, तर काहीही या देशभक्तीचा उपयोग नाहीये। नाही पाकिस्तान सोबत खेळलं, फरक काय पडतो, बाकीचे देश पडलेत की, बाकीचे देश पडलेत, तिकडे खेळा, कशाला तिथं पैशाचा। आणि आपल्याही लोकांची चुकी, आमची देशभक्ती फक्त भारत पाकिस्तानच्या मॅचलाच बाहेर निघून येते। या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळं मॅच व्हावी न व्हावी त्याच्यापेक्षा आपण देशभक्त किती आहोत आणि खरे किती आहोत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आम्ही मॅच पुरतं देशभक्त होतोय का, तर मग आम्ही देशभक्त नाही होत।
मग आम्ही फक्त आमचं काहीतरी जातंय किंवा आम्हाला फक्त तेवढं हवंय याच्यासाठी फक्त आम्ही झुंजतोय. पण आम्हाला देशभक्ती खरी दाखवायची असेल तर राष्ट्रासाठी, देशासाठी आमचं योगदान काय? मग तुम्ही अगदी रस्त्यावर कचरा टाकल्यापासून तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये देशाचा तुम्ही किती विचार करताय हे देखील महत्वाचं आहे. बरं, तुमचा विचार देशाविषयी काही नाही आणि फक्त हे एवढं भारत पाकिस्तान आणि हे काय दिसलं एवढंच की 2-3 गोष्टींवरती आपली मतं व्यक्त करायची, हे देखील योग्य नाहीये. हे देखील अजिबात योग्य नाहीये. भारत हा एवढा राष्ट्रामध्ये मजबूत असणारा देश आणि त्याच्यासोबत जेव्हा त्यातलीच जनता, तिथलीच देशाची जनता नसेल पूर्णपणे 100% म्हणतोय मी, त्या दिवशी आपण कितीही मोठा विकास केला तरी आपला देश हा पुढे जाणार नाही. म्हणून म्हटलं ना मी की आमची देशभक्ती फक्त क्रिकेटच्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर उफाळत असेल ना तर ती काहीही कामाची नाहीये. बरं, ही होणारी मॅच होऊ द्या, काही हरकत नाहीये. पैसा कमवणारे कमवतील. बरं, त्याही सगळ्या गोष्टींवरती अनेक कामगारांना, अनेक कंपन्या काम करतात, त्यामुळं त्यांच्याही पोटावर पाय नको, काय म्हणतात? त्यामुळे या सगळ्या अशा गोष्टी आहेत. बरं, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी देशभक्ती तुमची या खेळाडूंसाठी आणि क्रिकेटच्यासाठी येते, तशीच देशभक्ती या देशासाठी फक्त जेव्हा जेव्हा या देशावरती वाईट वेळ येईल तेव्हा फक्त उफाळून येऊ द्या. एवढंच फक्त लक्षात ठेवा.